कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस आता LHB कोचवर नव्या रूपात धावण्यास सुरुवात झाली आहे। रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महालक्ष्मी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। त्यानंतर मिरजेत कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली। महालक्ष्मी आणि हरिप्रिया ही लिंक एक्सप्रेस 1974 पासून आजपर्यंत ICF कोचवर धावत होती। दोनही लिंक एक्सप्रेसला LHB कोच जोडावेत अशी मागणी होती। त्याला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंजुरी दिली होती। त्यानंतर रेल्वेकडून महालक्ष्मी एक्सप्रेस आणि हरिप्रिया एक्सप्रेसला LHB कोच जोडण्यात आले। कोल्हापूरमधून महालक्ष्मी एक्सप्रेसचा नवा रेक मुंबईकडे रवाना झाला। महालक्ष्मी एक्सप्रेसला LHB कोचचा नवीन रेक जोडण्यात आला। आम्हाला मी परवाची रात्री गाडीने गेलो, सकाळी ह्या महालक्ष्मी गाडीने जुन्या गाडीने आलो। पण साहेब बसलं की आम्ही त्या गाडीत बसलो की तुम्ही सांगितले की आता ती मला वाटतं 75 साली गाडी चालवली, 74 साली गाडी चालवली, 74 ते 2023 साल 24 साल तीच गाडी पळते। आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो झोपल्यानंतर इकडचा पत्रा फडफड फडफड, तिकडचा पत्रा फडफड फडफड करत होता, झोप लागत होती। मगाशी साहेब म्हणलं, आम्ही म्हणलं उंदरं होती, ते म्हणले झुरडं पण होती। अशा परिस्थितीमध्ये ही गाडी रन करत होती। एक तर ही गाडी यायला पाहिजे, काका खासदार झाले, दिल्लीचा कारभार बघतात, आणि मी मंत्री झाल्यानंतर एक निश्चित आले की सगळ्या लोकांचं डिमांड आले की ही गाडी आपल्याला बदलावी लागेल, दुसरी गाडी चांगली घ्यावं लागेल। मी वैष्णवी विश्वासजींना, जे आपले केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना मी 21 फेब्रुवारी 2023 साठी एक पत्र दिलं। त्यावेळी मी स्वतः गेलो, त्यांना भेटलो आणि म्हटलं ही गाडी आपल्याला बदली करायला लागेल। त्यानंतर परवा आम्ही दानवे साहेबांच्यावर जेव्हा मिटिंग झाली ते 20 जानेवारी 2023 आम्ही दानवे साहेबांना आग्रह धरला की साहेब आता ही गाडी तुम्हाला बदलीच करायला लागेल। आता त्या गाडीत काय तथ्य नसते, कारण VIP लोक येतात। ही गाडी कोल्हापूर तिरुपती अशी 2 तीर्थक्षेत्र करते। याचा महसूल सगळ्या गाड्यामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त आहे। आम्हाला ही गाडी का बदलून देत नाही आपण? दानवे साहेबांच्या पुण्याच्या 26 तारखेच्या आत तुम्हाला नवीन गाडी द्यायचं तिने आश्वासन दिलं, आणि ही गाडी आज आपल्या मिरजेमध्ये कोल्हापूर येत आहे। वंदे भारतच्या बाबतीमध्ये सुद्धा 1-2 महिन्यामध्ये आपल्याला ही गाडी लवकर चालू करायची आहे, आणि कोल्हापूर टू मुंबई आपण महालक्ष्मीला लागणारा वेळ त्याच्यापेक्षा कमी वेळ यामध्ये आपण मुंबईला पोहोचू शकणार आहे। तीही गाडी 1-2 महिन्यामध्ये येते। नवीन नवीन गाड्या आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू। सुरेश भाऊ आहे, आम्ही आहेत, आमचे आमदार सहकारी आहेत। निश्चितपणानं जरी केंद्राचं हे काम असलं तरी आम्ही सांघिक पद्धतीनं काम करून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं पूर्ण करू, हा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो।